श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शोल्डर आणि ट्रायसेपचा वर्कआउट. तर शोल्डर वर्कआउट मी सुरू केला बारबेल ओव्हरहेड प्रेसनी. डंबेल ओव्हरहेड प्रेससुद्धा यूज करू शकता. ह्याचे केले मी 4 सेट ओव्हरऑल साईज आपल्या शोल्डरसाठी. त्यानंतर केलं मी साईड लॅटरल रेजेस, जी 3D लुक आपल्या शोल्डरला देतं. ह्याचे पण मी 4 सेट केले. स्लो आणि स्टडी पोझिशनमध्ये आपल्याला साईड लॅटरल करायचं आहे. त्यानंतर केलं फ्रंट रेजेस 20 रेप्स 3 सेट. इसेंट्रिक मुवमेंट आपल्याला कंट्रोल करायचं आहे. त्यानंतर केलं रेअर डेल्ट फ्लाय. ह्याचे पण मी 3 सेट कंप्लीट केले. रेअर डेल्ट आणि फ्रंट डेल्ट हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे बेंच प्रेस करताना. मग ट्रायसेप वर्कआउट सुरू केला विथ क्लोज ग्रिप बेंच प्रेस. हे स्मिथ मशीनवर पण आपण हा फॉर्म परफॉर्म करू शकतो. त्यानंतर केला ओव्हरहेड एक्सटेन्शन. इसेंट्रिक मुवमेंट कंट्रोल करायचं आहे. वेट कमी असेल तरी चालेल, पण आपला फॉर्म करेक्ट असला पाहिजे. त्यानंतर मी माझा वर्कआउट कंप्लीट केला ट्रायसेप पुश डाऊन. ह्याचे पण 3 सेट केले. कंट्रोल द इसेंट्रिक मुवमेंट. त्यानंतर वर्कआउट फिनिश करून मील कंप्लीट करून मी निघालो माझ्या कामासाठी. एक नवीन लॉन्च होता एरोलीला, त्या कन्स्ट्रक्शन साईटला मी व्हिजिट दिलं विथ माय कलिग्स. माझा रिअल एस्टेटचा इन्स्टा पेजसुद्धा आहे, त्याची लिंक मी शेअर करतो. इन केस तुम्हाला काय प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, बायिंग सेलिंग, बायोमध्ये मी कंप्लीट डिटेल्स शेअर केलेले आहेत विथ माय कॉन्टॅक्ट नंबर.